This is our sixth lecture on dual nature of radiation and matter. Our today's point of discussion is failure of wave theory to explain photoelectric effect. How wave theory get failed to explain photoelectric effect, this point we have to discuss. Now look, what wave theory tells us, wave theory of light or wave theory of radiation tells us that light is in the form of a wave. लाइट हा वेवच्या फॉर्ममध्ये असतो असं वेव थिअरीने सांगितलेलं आहे. ओके, नाव ॲज द लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव, लेट अस कन्सिडर द वेव टू बी अ ट्रान्सवर्स वेव. समजा ही लाईटची वेव आहे, ट्रान्सवर्स वेव नेचर आपण त्याला देतो. आपल्याला माहिती आहे की लाईटची वेव ही ट्रान्सवर्स नेचरमध्ये असते. नाव ॲज दिस वेव प्रपोगेट्स इन द मीडियम, द एनर्जी प्रपोगेट्स. जेव्हा ही वेव मीडियममधनं जाईल तेव्हा एनर्जी त्या ठिकाणी समोर जाईल. नाव लो, सपोज दीज आर पार्टिकल्स ऑफ द मीडियम. This is first particle which vibrates with this much amplitude. Say this is another particle of the medium which vibrates with this much amplitude. This is another particle of the medium which vibrates with this much amplitude. It will be at rest. This particle will vibrate with this much amount of energy. This particle will be with this much amount of energy. This particle with this much amount of energy and so on. म्हणजे या वेववरचे जर आपण वेगवेगळे पार्टिकल बघितले तर वेगवेगळ्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी तुम्हाला दिसत आहे. And as amplitude of different particle is different, means energy associated with that particle will be different. या पार्टिकलची एनर्जी वेगळी असेल, या पार्टिकलची एनर्जी वेगळी असेल, या पार्टिकलची एनर्जी वेगळी असेल अँड सो ऑन. मग आता व्यवस्थित लक्ष ठेवा, वेवचा आपण विचार करतोय, वेवमध्ये काहीतरी एनर्जी आहे. मी या ठिकाणी समजा 1 2 3 4 5 6 6 7 8 9 पार्टिकल्स दाखवलेत. सपोज द एनर्जी ऑफ दिस फर्स्ट पार्टिकल इज से 2 जूल, एनर्जी ऑफ दिस पार्टिकल इज से 4, एनर्जी ऑफ दिस पार्टिकल अगेन सेम दिसतोय मला एनर्जी, कारण की ॲम्प्लिट्यूड सारखी दिसत आहे म्हणून याची पण एनर्जी मी 4 घेतली. इथला जो पार्टिकल असेल याची एनर्जी असेल 2, या दोघांची ॲम्प्लिट्यूड मी सारखी दाखवतो. याची एनर्जी समजा 4, याची पण 4, याची समजा 5 अँड सो ऑन. मीन्स एनर्जी डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. सो ॲज द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ दिस पार्टिकल इज स्मॉल, द एनर्जी रिलेटेड टू दिस पार्टिकल विल बी स्मॉल. Amplitude of vibration of this particle is somewhat large, so energy associated with this particle will be somewhat large and so on. Now look at the figure. This is one wave, and in this one wave, this particle has some energy, this particle has some energy, this particle has some energy and so on. Means energy is distributed along the length of the wave. Energy is distributed along the length of the wave. ही एनर्जी जी डिस्ट्रीब्यूट होत आहे ती लिनियरली नाही होत आहे की 1 2 3 4 5 6 असं नाही होत आहे, 1 2 3 4 5 6 असं नाही होत आहे. इट इज चेंजिंग. सो देअर इज डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी इन अ वेव. बघा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. अकॉर्डिंग टू वेव थिअरी ऑफ लाईट, लाईट इज इन द फॉर्म ऑफ वेव अँड इन वेव the energy is distributed. The energy is not concentrated at a particular point, it is distributed in the complete wave. Now look at the energy of the wave. The total energy of this complete wave is, say I am assuming 5 plus 4 9,
13, 14, 15, 19, 23, 25 joules. In this complete wave, say 25 joule of energy is there. I am only assuming. हे प्रॅक्टिकली शक्य असेलच असं काही मी म्हणत नाही आहे, मी फक्त अज्युम करतोय आपल्याला पॉईंट समजण्यासाठी. नाव when this light travels in the medium means this single wave travels with energy 25 joules. जेव्हा वेव मीडियम मध्ये ट्रॅव्हल करेल तेव्हा ही 25 जूल एनर्जी या वेवच्या सोबत जाईल. ओके, नाउ सपोज दिस वेव स्ट्राइक्स ऑन अ सरफेस. समजा ही वेव एखाद्या सरफेसवर स्ट्राइक झाली, काय होईल? This energy will be supplied to the surface. टोटल 25 जूल एकदम जाईल का? नाही. 4, then 5, then 4, then 2, then 4, then 4, then 2 जूल. अशा प्रकारे कंटिन्युअसली एनर्जी या सरफेसला मिळेल. एकदम एनर्जी मिळणार नाही. एनर्जी पूर्ण 25 जूल मिळण्यासाठी काहीतरी वेळ लागेल. सो for supplying that 25 joule of energy, the wave requires some time. त्या वेवला काहीतरी वेळ लागेल. So, as per wave theory, the energy is distributed in the wave. So, that's why the wave takes some time to supply that energy to the surface. त्या वेवला काही वेळ लागेल त्या सरफेसला एनर्जी देण्यासाठी. मग ही एनर्जी आता कोण वापरेल? तो सरफेस मधला ॲटम. सो दिस एनर्जी विल बी ॲब्सॉर्ब बाय द सरफेस. हा तो समजा सरफेस पलीकडे जो दाखवलाय तोच हा सरफेस आहे. या सरफेस मध्ये हे ॲटम्स, दीज आर द ॲटम्स ऑफ द सरफेस, अँड द वेव इज स्ट्राइकिंग द सरफेस. दिस इज वन कंप्लीट वेव. जेव्हा ही पूर्ण वेव या सरफेसवर स्ट्राइक होईल, देन 25 जूल एनर्जी विल बी ॲब्सॉर्ब बाय दॅट ॲटम. एक वेव पूर्ण झाली की 25 जूल एनर्जी त्या ॲटमला मिळाली. दुसरी वेव इन्सिडेंट झाली की पुढचे 25 जूल मिळाले. तिसरी वेव कम्प्लिटली इन्सिडेंट या सरफेसवर स्ट्राइक झाली की पुढचे 25 जूल्स एनर्जी या सरफेसला मिळाली. सो व्हेन यू allow the radiations to fall on the surface, जेव्हा रेडिएशन्स तुम्ही या सरफेसवर टाकसाल तर या सरफेसला कंटिन्युएशनच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळत राहील. कंटिन्युएशनच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळत राहील. ठीक आहे, इथे तरी मी 4, 5, 4 असं डिस्क्रीट नेचर त्याला दिलेलं आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा रेडिएशन पडेल तेव्हा कंटिन्युअसली एनर्जी त्या ठिकाणी पडत राहील. म्हणजे जसं आपण 1 लिटर पेट्रोल घेतलं एका बॅगमध्ये, त्या बॅगला छिद्र पाडलं आणि त्या छिद्रामधनं पेट्रोलची धार खाली पडत आहे. म्हणजे कंटिन्युअस सप्लाय त्या ठिकाणी पेट्रोलचा सुरू आहे. हा पॉईंट एक इमॅजिन करा. दुसरा पॉईंट इमॅजिन करा, ती पूर्णची पूर्ण बॅग आपण खाली आदळली तर पूर्णचं पूर्ण 1 लिटर पेट्रोल तिथे जाईल. बरोबर आहे? म्हणजे कंटिन्युअस एनर्जी मिळणे कशाला म्हणतात आणि एकदम पूर्णची पूर्ण एनर्जी मिळणे कशाला म्हणतात, हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. मग आता व्यवस्थित लक्ष ठेवा. लाईटला वेव कन्सिडर केल्यामुळे आपल्याला असं दिसतंय की लाईट जेव्हा त्या सरफेसवर पडेल, म्हणजे रेडिएशन जेव्हा त्या सरफेसवर पडेल तर त्या सरफेसला कंटिन्यू फॉर्ममध्ये एनर्जी मिळत राहील. आता याचा वेगळा विचार. लाईटला त्यांनी फोटॉन असं म्हटलं होतं. फोटॉनची एनर्जी आपण h म्हटली होती. एकच फोटॉन, मग एक वेव म्हणजे एक फोटॉन. Consider this wave as a photon having energy h nu. It will also have momentum. मग आता ही जी एनर्जी आहे ही एनर्जी फोटॉनची एका पर्टिक्युलर पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेली असते. मग जेव्हा फोटॉन या सरफेसवर स्ट्राइक होईल काय होईल? व्हॉट विल हॅपन? वेव पडली होती तर हळूहळू एनर्जी सरफेसला मिळाली होती. 25 जूल एनर्जी मिळायला थोडासा वेळ लागला होता त्या सरफेसला. पण जर फोटॉन आपण टाकला
तर एकदम 25ची 25 जूल एनर्जी त्या सरफेसला मिळेल. मीन्स एनर्जी गेट ॲब्सॉर्ब बाय दॅट सरफेस इन डिस्क्रीट मॅनर. एकदम कंप्लीट एनर्जी 25 जूल त्याला मिळून जाईल. बघा, लाईटला जर फोटॉनचं नेचर दिलं तर एकदम एनर्जी सरफेसला मिळणार आहे, सरफेस ती एनर्जी ॲब्सॉर्ब करेल. आणि लाईटला जर तुम्ही वेव्ह नेचर दिलं तर हळूहळू एनर्जी त्या सरफेसला मिळत राहणार आहे. सो अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी, when light strikes on the surface, surface gets the energy in continuous form. Now we are discussing the first failure of wave theory to explain photoelectric effect. Now look, say this is a photosensitive surface, and if you want to eject electron from this surface, say this electron requires 100 joule of energy. आपण फक्त अज्युम करतोय हां, फक्त एक्झाम्पल आपल्याला कॉन्सेप्ट समजण्यासाठी. या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी 100 जूल एनर्जी लागते. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन जर तुम्हाला बाहेर काढायचा असेल तर सपोज 100 जूल एनर्जी त्या ठिकाणी लागते. नाउ लुक, वी आर कन्सिडरिंग वेव्ह थिअरी. Let us suppose that light traveling in the form of wave get incident on this surface. हा लाईट या सरफेसवर स्ट्राईक झाला. आपण काय कन्सिडर केलं होतं, एका वेव्हमध्ये किती एनर्जी असते, 25 जूल. बघा, जेव्हा हा लाईट या सरफेसवर स्ट्राईक होईल तेव्हा पहिली वेव्ह या सरफेसला स्ट्राईक करेल. तिला पूर्णपणे सरफेसवर पोहोचण्यासाठी काही वेळ लागेल. म्हणजे काही वेळेमध्ये 25 जूल एनर्जी तो सरफेस ॲब्सॉर्ब करेल. पुढची वेव्ह नंतर ॲब्सॉर्ब होईल, त्याच्यानंतर पुढची वेव्ह ॲब्सॉर्ब होईल 75 जूल, त्यानंतर फोर्थ वेव्ह विल बी गेट ॲब्सॉर्ब, सो दॅट 100 जूल ऑफ एनर्जी विल बी ॲब्सॉर्ब बाय द सरफेस. म्हणजे जेव्हा 4 वेव्ह हा सरफेस ॲब्सॉर्ब करेल त्यावेळेस या सरफेसला 100 जूल एनर्जी मिळेल. आणि 100 जूल एनर्जी या सरफेसला मिळाली की हा फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. बघा, आता व्यवस्थित लक्ष ठेवा. म्हणजे आपण रेडिएशन टाकल्यानंतर जेव्हा त्या ठराविक अमाऊंट ऑफ एनर्जी सरफेसला मिळेल, म्हणजे काही वेळेनंतर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे. सो इफ वी कन्सिडर वेव्ह नेचर ऑफ लाईट और वेव्ह नेचर ऑफ रेडिएशन, देन द पॉइंट इज लाईक द इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन रिक्वायर्स सम टाइम. आता बघा, आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय म्हटलं आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज इन्स्टंटेनियस प्रोसेस. म्हणजे रेडिएशन टाकल्याबरोबर फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. इथे काय दिसतंय, वेव्ह टाकल्याबरोबर फोटो इलेक्ट्रॉन बाहेर नाही पडत आहे. वेव्ह नेचर जर आपण लाईटला दिलं तर द इलेक्ट्रॉन कॅन नॉट गेट आउट ऑफ द मेटल ॲज सून ॲज द रेडिएशन इज इन्सिडंट. म्हणजेच जर आपण लाईटला वेव्ह नेचर दिलं किंवा वेव्ह थिअरीनुसार जर लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर केला तर या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन इन्स्टंटेनियसली बाहेर पडायला पाहिजे, पण तो बाहेर पडत नाही. म्हणजेच या ठिकाणी हा काय तयार झाला, फेल्युअर तयार झालं वेव्ह थिअरीचं. द सेकंड फेल्युअर ऑफ वेव्ह थिअरी टू एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नाउ लुक, दिस इज अ फोटोसेन्सिटिव्ह सरफेस ऑन विच वी आर striking the radiation and the radiation is in the form of wave. आपण वेव्ह थिअरी कन्सिडर करतोय, रेडिएशन हा वेव्हच्या फॉर्ममध्ये असेल असं आपण कन्सिडर करतोय. सो इफ यू स्ट्राईक द रेडिएशन्स ऑन द सरफेस, द वेव्ह विल स्ट्राईक ऑन द सरफेस. नाउ इफ आय इन्क्रीज इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, आपण जर या रेडिएशनची इंटेन्सिटी वाढवली तर द नंबर ऑफ वेव्हज striking the surface goes on increasing. या वेव्हची संख्या वाढेल. वेव्हची संख्या वाढली तर the energy absorbed by the surface increases. जास्त वेव्ह स्ट्राइक्स होतील, कंटिन्युअसली जास्त एनर्जी मिळेल आणि त्यामुळे जास्त एनर्जी या सरफेसला मिळेल. and as energy absorbed by the surface is large, what happens?
the emitted photoelectron will have large energy. इमिटेड फोटोइलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त असेल. बघा व्यवस्थित आता कॉन्सन्ट्रेट करा कशा प्रकारे त्या ठिकाणी पॉइंट फिरतोय. तर इफ वी कन्सिडर लाईट इन द फॉर्म ऑफ वेव and if we increase intensity of wave, then number of waves striking on the surface increases. This increases the energy absorbed by the surface, and as more energy get absorbed by the surface, so the emitted photoelectron will have large kinetic energy. म्हणजे या इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी कोणावर डिपेंड आहे? अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी. अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी इट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. बघा कशा प्रकारे त्या ठिकाणी कॉन्ट्रडिक्शन तयार होत आहे. अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी द कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आपण स्टडी केला त्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की या इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी ही कोणावर डिपेंड असते? तर ती डिपेंड असते या इन्सिडेंट रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीवर. बघा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतोय की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. आणि त्याच वेळेस वेव्ह थिअरीनुसार जर लाईटला आपण वेव्हचं नेचर दिलं तर आपल्याला काय रिझल्ट मिळून राहिला की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन depends on intensity. So both are contradictory. एकमेकांची विरुद्ध आहेत ते. So that's why this is the second failure of wave theory. आत्ताच आपण बघितलं if we consider light in the form of wave then we cannot explain photoelectric effect. To explain photoelectric effect we have to consider light in the form of photon. मीन्स पार्टिकल. म्हणजे लाईटला जर आपण पार्टिकल नेचर दिलं तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करता येतो. आणि लाईटला जर आपण वेव्ह नेचर दिलं तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करता येत नाही. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. सो इन लाईट देअर आर सम फिनॉमिना विच कॅन बी एक्सप्लेन इफ वी कन्सिडर लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्ह ओनली. अशी काही फिनॉमिना आहेत लाईटमध्ये की जे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लाईटला वेव्हचंच नेचर द्यावं लागतं. तिथे तुम्हाला लाईटला पार्टिकल नेचर म्हणजे फोटॉनचं नेचर देता येत नाही. अशी फिनॉमिना सांगता येतील तुम्हाला. इंटरफेरन्स, सायमल्टेनियस रिफ्लेक्शन, then diffraction. All these phenomena requires light in the form of wave. लाईट जर वेव्हच्या फॉर्ममध्ये असेल तरच हे फिनॉमिना आपल्याला एक्सप्लेन करता येतात. लाईट जर पार्टिकलच्या फॉर्ममध्ये घेतला गेला तर हे फिनॉमिना आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही. लक्ष ठेवा. देअर आर सम फिनॉमिना से फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, Compton effect, and so on. To explain these phenomena, we have to consider light in the form of particle. Particle nature जर आपण कन्सिडर केलं म्हणजे फोटॉन नेचर जर कन्सिडर केलं तरच हे फिनॉमिना तुम्हाला एक्सप्लेन करता येतात. लाईटला जर वेव्ह नेचर तुम्ही दिलं तरच तुम्हाला हे वरची फिनॉमिना एक्सप्लेन करता येतात. मग आपल्याला समजा लाईटमधले सगळे फिनॉमिना एक्सप्लेन करायचे आहेत. वी हॅव टू एक्सप्लेन ऑल द फिनॉमिना ऑफ लाईट. देन काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्याला काही फिनॉमिना एक्सप्लेन करण्यासाठी वेव्ह नेचर घ्यावं लागेल आणि काही फिनॉमिना एक्सप्लेन करण्यासाठी पार्टिकल नेचर घ्यावं लागेल. मीन्स वी हॅव टू कन्सिडर टू नेचर्स ऑफ लाईट, वेव्ह नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर. And that's why light has dual nature. So to explain all the phenomena in light,
or all the phenomena of light, we have to consider light in the form of wave as well as in the form of particle. That's why light is having a dual nature, means we confirm that radiation has a dual nature. चॅप्टरचा अर्धा भाग आपण इथे त्या हेडिंगचा अर्धा भाग आपण कव्हर केला आहे की लाईटला ड्युएल नेचर असतं, पार्टिकल नेचर पण असतं आणि वेव्ह नेचर पण असतं. झाला पॉईंट क्लिअर. काही फिनॉमिना आपण वेव्हच्या साहाय्याने प्रूव्ह करू शकतो लाईट ॲज अ वेव्हच्या फॉर्ममध्ये. काही फिनॉमिना आपल्याला पार्टिकलच्या फॉर्ममध्ये लाईट घेऊन आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात आणि म्हणून मग लाईटला ड्युएल नेचर असतं असं म्हणतात. ओके, गॉट इट. नाव लुक the notes of the above topic or discussed topic. Failure of wave theory to explain photoelectric effect. As per wave theory of light, light is in the form of wave. हे आपण बघितलं वेव्हच्या फॉर्ममध्ये लाईट असेल, पण जर वेव्हच्या फॉर्ममध्ये लाईट असेल तर काय होणार आहे, त्या वेव्हमध्ये एनर्जी ही डिस्ट्रीब्यूट झालेली असेल, ती एनर्जी कॉन्सन्ट्रेट होत नाही. सो इन वेव्ह द एनर्जी इज इन द डिस्ट्रीब्युटेड मॅनर. It is not concentrated at a particular point. Okay. Now the first failure of wave theory. So when the radiation, that is waves, get incident on the surface, then energy is supplied in the continuous form. जेव्हा ती वेव्ह पडते तेव्हा आपण बघितलं की कंटिन्युअस फॉर्ममध्ये एनर्जी त्या सरफेसला मिळते. दिस एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय द सरफेस कंटिन्युअसली. त्याच कंटिन्युअस फॉर्ममध्ये एनर्जी तो सरफेस ॲब्सॉर्ब करेल. सो दॅट मेटल सरफेस रिक्वायर्स सफिशियंट टाईम टू ॲक्युम्युलेट सफिशियंट एनर्जी टू नॉक द इलेक्ट्रॉन. म्हणजे त्या ठिकाणी त्या सरफेसला काही वेळ लागेल एनर्जी कलेक्ट करण्यासाठी, अक्युमुलेट करण्यासाठी. एनर्जी तो कशासाठी कलेक्ट करणार आहे, तर ते इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी. सो टू नॉकिंग द इलेक्ट्रॉन आउट ऑफ द सरफेस इट रिक्वायर्स सम टाईम. म्हणजे तिथे काही वेळ लागणार आहे. दॅट इज वेव्ह थेरी कन्फर्म्स दॅट देअर मस्ट बी टाईम लॅग बिटवीन इन्सिडन्स ऑफ रेडिएशन अँड इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, त्या ठिकाणी टाईम लॅग असेल किंवा टाईम तिथे लागणार आहे त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी. बट आता आपलं फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण जो एक्सपेरिमेंट बघितला होता तिथे काय बघितलं होतं, बट एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स आर इन कॉन्ट्रॅडिक्शन. दे शोज दॅट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज इन्स्टंटेनियस प्रोसेस. पण एक्सपेरिमेंटली आपण काय प्रूव्ह केलेलं आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. लाईट पडल्याबरोबर म्हणजे रेडिएशन पडल्याबरोबर फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. आणि वेव्ह थेरी काय म्हणते की ही इन्स्टंटेनियस प्रोसेस नाही, तिथे टाईम लागणार आहे त्या फोटो इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी. सो दिस शोज दॅट लाईट इज नॉट इन द फॉर्म ऑफ वेव्ह. म्हणजे या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा वेव्ह थेरीमार्फत एक्सप्लेन करता आला नाही. वेव्ह थेरीचं सेकंड फेल्युअर. आता या वेव्ह थेरीने काय म्हटलं पहा, when intensity of radiation is increases, then the number of waves striking the surface increases. जर इंटेन्सिटी वाढवली तर जास्त वेव्स त्या सरफेसवर पडतील. सो दॅट लार्ज एनर्जी इज सप्लाइड टू द सरफेस. जास्त वेव्ह पडल्या तर जास्त एनर्जी त्या ठिकाणी सरफेसला मिळेल. ॲज सप्लाइड एनर्जी इज लार्ज, सो दॅट इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन मस्ट हॅव लार्ज कायनेटिक एनर्जी. एनर्जी जर आपण जास्त त्या सरफेसला देतोय तर बाहेर पडणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी पण काय असेल, जास्त असेल. दॅट इज वेव्ह नेचर ऑफ रेडिएशन कन्फर्म्स दॅट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. म्हणजे लाईटला जर तुम्ही वेव्ह नेचर दिलं तर तुम्हाला सांगावं लागेल की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी त्या फोटॉनची कोणावर डिपेंड असते, इंटेन्सिटी ऑफ लाईटवर डिपेंड असते. पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण जे डिस्कशन केलं आहे त्यात काय दिसतं आपल्याला, एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स आर इन कॉन्ट्रॅडिक्शन. दे शोज दॅट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डज नॉट डिपेंड ऑन इंटेन्सिटी बट इट डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये बघितलेलंच आहे की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते, ती इंटेन्सिटीवर डिपेंड नसते. सो धिस शोज दॅट लाईट, दॅट इज रेडिएशन, इज नॉट इन द फॉर्म ऑफ वेव्ह. देअरफॉर wave theory cannot explain photoelectric effect, so it is failure of wave theory.
एवढं सगळं तुम्हाला त्या फेल्युअरच्या 2 पॉईंटमध्ये लिहायचं आहे. हाऊ ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन गेट कन्फर्म्ड बाय द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट याबद्दल आपण आता थोडंसं बोलतो आहे. पहा, इट इज ऑब्झर्व दॅट सम फिनॉमिना इन लाईट कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट such as interference, diffraction, simultaneous reflection, refraction and so on. While some phenomena in light can be explained on the basis of particle nature of light such as photoelectric effect, black body radiation etc. हे फिनॉमिना असे आहेत की जे पार्टिकल नेचरनुसारच आपल्याला एक्सप्लेन करता येतात. आणि पॉईंट नंबर ए मध्ये दाखवलेले फिनॉमिना म्हणजे इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन हे जर आपल्याला एक्सप्लेन करायचे असतील तर वेव्ह नेचरच लागतं. सो सम फिनॉमिना इन लाईट can be explained on the basis of both wave nature and particle nature of light. काही फिनॉमिना असे पण आहेत की ज्यांना एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला पार्टिकल नेचर पण लागतं आणि वेव्ह नेचर पण लागतं. सो दिस शोज दॅट टू एक्सप्लेन ऑल फिनॉमिना ऑफ लाईट वी हॅव टू कन्सिडर लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल. मीन्स देअर आर 2 नेचर्स ऑफ लाईट. म्हणजे त्या ठिकाणी 2 नेचर लाईटला जर आपण दिले तरच आपल्याला लाईटमधले सगळे फिनॉमिना एक्सप्लेन करता येतात. सो धिस कन्फर्म्स ड्युअल नेचर ऑफ लाईट ऑर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन. ओके.